एकाच खोलीमध्ये 2-4 वर्ग हे चित्र गावखेड्यामध्ये सरकारी शाळांत बऱ्याचदा पाहायला मिळतं। मात्र चक्क मुंबई महापालिकेने हे देखील मागे टाकलं, कारण मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये चक्क एका हॉलमध्ये 1ली ते 8वी पर्यंतची शाळा भरवली जाते। त्यामुळे ही शाळा आहे की कोंडवाडा असा प्रश्न निर्माण झालाय आणि याचाच धांडोळा घेणारा आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। शाळेच्या गेटवर लावलेला हा फलक पहा। शाळेत असणाऱ्या सुविधांचा पाढाच वाचतोय असं तुम्हालाही भास होईल। एवढंच नाही तर महापालिकेच्या शाळेत एवढ्या सुविधा मिळतात हे पाहून तुम्ही देखील सुखावला असाल, पण ही सगळी चक्क धूळफेक आहे। आता आम्ही असं का म्हणतोय तुम्हीच पहा। ही आहे मुंबईतल्या मानखुर्द इथली महानगरपालिकेची शाळा क्रमांक 2 आणि याच शाळेत ना विद्यार्थ्यांना खोली आहे, ना कम्प्युटर लॅब आहे, ना वाचनालय। एवढंच काय तर सध्या वर्गाच्या भिंती सुद्धा नाहीयेत। एकाच हॉलमध्ये तब्बल 1ली ते 8वी पर्यंतचे 8 वर्ग भरवले जातात। मराठी वर्ग हे एकाच हॉलमध्ये बसतात। तिथे एकच शिक्षक 2री आणि 4थी 5वी आणि 7वी असे शिकवतात। उद्या जर एखादा विद्यार्थी 5वीचा विद्यार्थी 7वीचा ऐकून 7वीचा विद्यार्थी 5वीचा ऐकून तो गोंधळ जातो, त्यांना अभ्यास करता येत नाही। ही परिस्थिती मागच्या वर्षापासून होती। मागच्या वर्षी आम्ही सांगितलं होतं, निवेदन दिलं होतं, तरी सुद्धा त्यात काही बदल झाला नाही। आजही मराठी शाळांसाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजे म्हणून राजसाहेब हे करतात आणि आज अशा प्रकारे मराठीची गळचेपी होते हे आम्हाला दिसलं। ही शाळा मूळची मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ होती, पण इमारतीच्या डागडुजीसाठी 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्र नगर या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली। पण या ठिकाणी शाळा स्थलांतर करताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कुठली खबरदारी ना पालिका प्रशासनाने घेतली ना शालेय व्यवस्थापनाने। त्यामुळे सोपस्कार म्हणून शाळा चालवली जाते का असा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण एकाच हॉलमध्ये सुरू असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांनी नेमकं कोणत्या वर्गाच्या शिक्षकाचं ऐकायचं आणि कसं एकाग्र व्हायचं असा प्रश्न आता पालक विचारतायत। हे आम्हाला महानगरपालिकेला विचारायचं आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मुलं अशी शिक्षण घेतील का? शिक्षकच नाहीयेत वर्गामध्ये, शिक्षकच नाहीत। आणि ह्या वर्षी इतक्या मुलांनी शाळा सोडली आहे कारण का शिक्षकच नाही, शिकवायलाच नाही। तुम्ही वस्तू कुठलीच देऊ नका, फक्त आम्हाला शिक्षक द्या चांगले मिळून। वाटलंच आमच्याकडून फी घ्या, 5-5 हजार रुपये वर्षाची वाटलं फीस घ्या, 5-10 काय, पण आम्हाला शिक्षक द्या चांगले। एक शिक्षक 4-4, 5-5 वर्गावर शिकवतो। एकाच वर्गामध्ये 4-5 वर्ग भरवले जातात आणि इकडं काय बोलतात ते तिकडे ऐकू जातात। तिकडे पोरांचा गोंधळ झाला की इकडे ऐकायला जातात, त्यामुळे अभ्यास कुणाचाच होत। मानखुर्दच्या मनपा शाळा क्रमांक 2 डागडुजीसाठी शाळेचं 2 वर्षांपूर्वी स्थलांतर झालं। एकाच हॉलमध्ये 1ली ते 8वी पर्यंतचे 8 वर्ग भरवले जातात। शाळेत केवळ 10 ते 12 शिक्षकच आहेत। शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या 271 इतकी आहे। एकीकडे मराठी शाळांचा टक्का कमी होतोय अशी ओरड सुरू आहे। गेल्या वर्षात मुंबई महापालिकेच्या 131 शाळा बंद पडल्या। एवढं सगळं होत असताना डिजिटल शाळांसाठी महापालिका 224 कोटी खर्च करते। मात्र अधिकाऱ्यांनी सरकारनं सुद्धा ग्राउंडवर येऊन वस्तुस्थिती बघितली पाहिजे अशी अपेक्षा आता सर्वसामान्य करतायत। एकीकडे राज्यात 3ऱ्या भाषेवरून घमासान सुरू आहे, त्यातच मुंबईतही मराठीवरून वातावरण तापलंय। अशा परिस्थितीत राजधानी मुंबईत मराठी शाळांची आणि त्यात खास करून मुंबई महापालिकेच्या शाळांची ही दैना बघून बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी यामध्ये ठोस उपाययोजना कराव्यात, कारण डिजिटल शाळा, डिजिटल लायब्ररी अशी डिजिटलची स्वप्न दाखवण्यापेक्षा मूलभूत सोयी सुविधा पुरवाव्यात अशीच माफक अपेक्षा स्थानिक रहिवासी व्यक्त करतायत। नितीन सोनवणेसह गोविंद तुपे, जी 24 तास, मुंबई।